अहो, पाणीपुरी म्हटलं की कोणाला नाही आवडत बरं. त्यात तर आम्हा मुलींचा जीव की प्राण. पाणीपुरीशिवाय आम्हा मुलींना तर अजिबातच कटत नाही. तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये बाहेर न खाता घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायची ना ते पाहणार आहोत. पाणीपुरीची डिटेलमध्ये रेसिपी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्या अगोदर ठेल्यावरती पाणीपुरीची पुरी कशी बनवली जाते ना याची सुद्धा डिटेलमध्ये रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीला मी सुरुवात करते. तर सर्वप्रथम आता आपण इथे पाणीपुरीची पुरी कशी बनवायची हे पाहूया. आता अगदी तुम्हाला कडक क्रिस्पी जशी ठेल्यावर मिळतं ना अगदी त्याच पद्धतीने पाणीपुरीची पुरी घरीसुद्धा बनवता येते बरं का, एकदम सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यामध्ये. तर साहित्य काय लागणार आहे आपल्याला, 1 वाटी मोठा रवा आणि अर्धी वाटी आपलं गव्हाचं कणिक असतं ना पीठ तेच लागणार आहे. आणि 1 वाटी रव्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्याच वाटीने मोपून 1 वाटी कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आणि या पिठावरती टाकायचं. पाणी जास्तीचं गरम आपण पिठामध्ये टाकल्यामुळे ना ते पीठ लगे आपल्याला मळता येणार नाही. तर थोडंसं थंड होऊ द्यायचं. म्हणजे थंड होण्यासाठी काय करायचं, चमच्याने अगोदर तर हे पीठ चांगलं असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं कोमट थंड झाल्यानंतर पटापट या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा. तर आता बघू शकता हे पीठ चांगलं मी चमच्याने हलवून घेतलं होतं. तर आता हे पीठ चांगलं असं थंड कोमट झालेलं आहे. आता मी याला हाताने सुद्धा मळू शकते. तर छान पद्धतीने आता मी एक पिठाचा चांगला असा गोळा करून घेते. जास्त घट्ट नाही पातळ नाही, म्हणजे मीडियम असा गोळा या पिठाचा तुम्हाला करून घ्यायचा आहे. जे साहित्य सांगितले ना ते अगदी परफेक्ट आहे. आता वरून पाणी अजिबात आपल्याला लावायचं नाही किंवा टाकायचं सुद्धा नाही. तर बघा त्याच पाण्यामध्ये मी छान असं हे पिठाचा गोळा मस्त असा मळून घेते. आता हा गोळा चांगला असा मी मळून घेतलेला आहे. आता काय करायचं, 1 तासासाठी याला ना झाकून ठेवायचं आहे. कशाने झाकायचं तर ओलं सुती कापड करूनच या पिठावरती झाकून 1 तासासाठी ठेवायचं आहे. आता हे पीठ चांगलं मुरतंय तोपर्यंत आपण पाणी तयार करून घेऊया. तर आता चटपटीत टेस्टी पाणी बनवण्यासाठी मी इथे बरीचशी चिंच गरम पाण्यात भिजत घालणार आहे. पाणीपुरीसोबत आपण एकच पाणी तयार करणार आहोत. आंबट गोड तिखट फ्लेवरचं हे पाणी आज आपण बनवणार आहोत. तर एकदम चटपटीत हे पाणी लागतं. तर त्यासाठी काय करायचं, आता चिंच भिजते तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये बरीचशी कोथिंबीर, पुदिना, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या मध्यभागामध्ये कट करून मी टाकलेल्या आहेत. कारण मध्यभागामध्ये मिरच्या कट केल्यामुळे मिक्सरच्या भांड्यात लवकर बारीक होतात. त्यानंतर आता मिरच्या टाकून घेतल्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मिक्सरचं टोपण लावून याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं. तर पहा व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने तुम्हाला हे बारीक करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी बारीक करून घेतलं होतं. याला आपण एका पातेल्यात काढून घेऊया. तोपर्यंत आपण इथे 5 मिनटंसाठी चिंच भिजत घातली होती ना ती सुद्धा छानपैकी भिजलेली आहे आणि ह्याचं पाणीसुद्धा चांगलं कोमट झालेलं आहे. तर थोडीशी चिंच पाण्यामध्येच मिक्स केली आणि चांगला आता त्याचा रस ना चाळणीमध्ये आपण चिंचेचा गाळून घेणार आहोत. तर पहा आता हे पाणी मी चांगलं चाळणीमधून गाळून घेतलं होतं. तर आपलं हे चिंचेचं पाणी आता तयार झालेलं आहे. तर आता या चिंचेच्या पाण्याला आपण जे पहिलं तयार केलेलं पाणी आहे ना या दोन्ही पाण्यांना मिक्स करून घेणार आहोत. आता हे दोन्ही पाणी मी चांगले असे मिक्स करून घेतलेले आहेत. वरून बरंचसं आता साधं पाणी आपण या पाण्यांमध्ये घालून घेऊया. तर साधारण वरून 2 ग्लास इतकं मी साधं पाणी यामध्ये टाकणार आहे. तर पहा इथे 2 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे. आता या पाण्याला चांगलं असं 1-2दा आपण हलवून घेऊया. आता थोडंसं आंबट गोड तिखट फ्लेवरचं जर पाणी बनवायचं असेल एकदम चटपटीत तर त्यासाठी आपल्याला या पाण्यामध्ये थोडंसं गूळ ॲड करायचं आहे. जास्तीचा पण नाही, पण थोडासा गूळ घातल्यामुळे या पाण्याला खूप जास्त अजून टेस्ट येते. तर पहा गूळ घालून चांगलं मी या पाण्याला हलवून घेतलेलं आहे. माझ्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवून एकदा जर तुम्ही हे चटपटीत आंबट गोड तिखट फ्लेवरचं पाणीपुरीचं पाणी माझ्या पद्धतीने बनवून बघितलं ना अहो अक्षरशः प्रेमात पडताल एवढं हे अप्रतिम चवीचं बनतं. आता गूळ टाकून चांगलं हलवून घेतलं होतं. त्यानंतर लाल मिरची पावडर आणि काळं मीठ आवर्जून घालायचं, अजिबात यामध्ये स्किप करायचं नाही. काळ्या मिठामुळे या पाणीपुरीच्या पाण्याला खूप टेस्ट येते भारी. त्यानंतर साधं मीठ घातलं आहे. काळं मीठ घातल्यानंतर साधं मीठसुद्धा आवर्जून घाला. तर या पाण्याची आणखीनच जास्त शोभा वाढवण्यासाठी जो मसाला घातला जातो तो म्हणजे भरपूर सारा पाणीपुरी मसाला यामध्ये तुम्हाला घालायचा आहे.
त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी धन्याची पावडरसुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये उभ्या आकाराच्या ना मी मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. बारीक बारीक अशा स्लाईजमध्ये या मिरच्या उभ्या मी कट करून घेतल्या होत्या. त्या 2-3 इथे टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि मस्त या पाण्याला एकदा दोनदा छान असं ढवळत हे पाणी मस्त आपलं आंबट गोड तिखट फ्लेवरचं चटपटीत पाणी तयार झालेलं आहे. आता हे आपलं पाणीसुद्धा छान मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आता या पाण्याला आपण थोडा वेळ साईडला करून ठेवूया. तोपर्यंत लगेचच काय करायचं, एका पातेल्यामध्ये ना बरेचसे आपण शिजवलेले पिवळे वाटाणे घ्यायचे आहेत. हे वाटाणे ना मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या आणि कमी गॅसवरती याला 5 मिनिटं ठेवून दिलं तर व्यवस्थित हे वाटाणे माझे शिजलेले आहेत. त्यानंतर त्याचबरोबर 4 ते 5 बटाटेसुद्धा इथे मी छान उकडवून घेतलेले आहेत. चांगले बटाटे आता हातानेच इथे मॅश करून मी या वाटाण्यामध्ये घालून घेणार आहे. तर वाटाणे आणि बटाटे याचं प्रमाण एकदम सेम असलं पाहिजे, म्हणजे छान अशी बाइंडिंग त्याला म्हणजे आली पाहिजे. या पद्धतीनेच यामध्ये बटाट्याचा वापर करायचा आहे आणि वाटाण्याचा सुद्धा. त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये टाकायची आहे. थोडीशी बारीक कट केलेली आहे, तर ती हिरवी मिरची मी यामध्ये टाकलेली आहे. आता त्याचबरोबर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लगेचच लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आवर्जून घातला जाणारा मसाला म्हणजे पाणीपुरी मसाला. आपण पाण्यामध्ये सुद्धा हा मसाला वापरला होता, परंतु यामध्ये सुद्धा थोडासा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून खूप छान टेस्ट येईल आपल्या या सारणाला. त्यानंतर आता यामध्ये ना थोडंसं काळं मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे, कारण काळ्या मिठामुळे ना खूप छान टेस्ट येते. मी या अगोदर पण सांगितलेलं आहे, आपण पाण्यामध्ये सुद्धा काळ्या मिठाचा वापर केलेला आहे. काळ्या मिठाबरोबर साधं मीठसुद्धा आवर्जून घालायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य मी छान असं या वाटाण्याच्या आणि बटाट्याच्या सारणामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता साधं पाणी बिलकुल यामध्ये टाकायचं नाही. जे आपण तयार केलेलं पाणीपुरीचं पाणी आहे ना, तेच पाणी याच्यामध्ये 2 ते 4 चमचे घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे सारण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम चटपटीत आंबट गोड तिखट हे सुद्धा आपलं बटाट्याचं सारण पाणीपुरीमध्ये जे भरतात ना ठेल्यावर, तसंच घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवून तयार होतं. तर तुम्हाला हे माझं बटाट्याचं सारण चटपटीत आंबट गोड तिखट फ्लेवरचं कसं वाटलं आणि त्याचबरोबर चटपटीत आंबट गोड तिखट फ्लेवरचं पाणीसुद्धा कसं वाटलं, आणि तेही एकच पाणी मी तुम्हाला झटपट असं बनवून दाखवलेलं आहे. घाई गडबडीच्या वेळेस खरंच तुम्हाला खूप जास्त पाणीपुरी खायची इच्छा होत असेल ना, त्यावेळेस झटपट अशी पाणीपुरी नक्की बनवू शकता. जर तुम्हाला पुऱ्या घरी बनवायच्या नसतील ना, तर विकत आणून सुद्धा हे 15 ते 20 मिनिटांमध्ये फक्त पाणीपुरी तुमची बनवून तयार होते. तर अगदी कुठलंच म्हणजे जास्त साहित्य लागत नाही, एकदम सोप्या पद्धतीत ही रेसिपी बनवून दाखवते आहे. तर पहा, आपलं हे वाटाण्याचं सारण बनवूस्तर आणि पाणी बनवूस्तर आपलं 1 तासामध्ये हे पीठ व्यवस्थित असं पाणीपुरीच्या पुऱ्याचं भिजलेलं सुद्धा आहे. तर आता या पाणीपुरीच्या पुऱ्या आपण बनवायला घेऊया. हे पीठ ना ओल्या सुती कापडामध्येच 1 तासाभरासाठी झाकून ठेवायचं. त्यानंतर आता छान परत एकदा मर्दून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हे पीठ चांगलं असं मी मळून घेतलेलं आहे. आता याचे ना चपातीचे जेवढे गोळे तयार करतो ना चपाती लाटायला, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. जर घरी पाणीपुरीची पुरी बनवत असाल तर झटपट करायच्या असतील तर या पद्धतीनेच तुम्हाला पाणीपुरीच्या पुऱ्या कराव्या लागतील. जर छोटे छोटे गोळे तयार करत बसाल तर दिवस जाईल ते लाटायला. त्यामुळे असे मोठे मोठे गोळे तयार करायचे आणि पाणीपुरीच्या आकाराचं जे टोपण असतं ना, जे तोंडात मावेल पाणीपुरी, तेवढंच टोपण घ्यायचं आणि चपाती जशी लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची आणि गोल गोल पाणीपुरीच्या त्या टोपणाने चांगल्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या आणि मस्त तळून घ्यायच्या. सोपी पाणीपुरी बनवायला घरीसुद्धा एकदम मस्त अशी चवीची बनते ना, की एकदा बनवली की परत परत बनवावीशी वाटेल. बघा एवढी भारी बनते. तर बघा, पीठ चांगलं मर्दून मळून घेतलं होतं. त्याचे छोटे छोटे चपातीच्या आकारा इतके गोळे तयार करून घेतले. त्या गोळ्यांना थोडंसं तेल लावलं बघा, आणि थोडंसं खाली पोळपाटाला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून हा उंडा जो आहे ना तो खाली चिकटणार सुद्धा नाही. आता रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण चपाती पोळी जशी लाटतो ना, त्याच रुंदीची तुम्हाला इथे ही लाटी लाटून घ्यायची आहे. तर बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने चपातीच्या रुंदी इतकी ही लाटी तुम्हाला छान अशी लाटून घ्यायची आहे. आता त्यानंतर पाणीपुरीच्या आकारा इतकं तुमच्याकडे घरामध्ये छोटं मोठं कुठलंही टोपण असेल ना अवेलेबल, ते तुम्ही इथे घेऊ शकता.
तर आता मी इथे एक जुगाड केला आहे. टिकल्याची डब्बी असते ना, ती टिकल्याच्या डब्बीतल्या टिकल्या काढून घेतलेल्या आहेत. मग ती टिकल्याची डब्बी 2दा ते 3 तास पाण्याने स्वच्छ खळखळून साबणाने धुवून घेतली आणि त्यानंतर मग इथे मी वापरायला घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणाल टिकल्याची डब्बी का घेतली आहेस? टिकल्याच्या डब्बीच्या ऐवजी तुझ्याकडे दुसरं झाकण टोपण नव्हतं का? तर अजिबातच नव्हतं बघा. एवढी घाई गडबड झाली बघा या पुरी लाटायच्या टायमिंगला. पुऱ्या लाटायला तर घेतल्या, पण मला पाणीपुरीच्या आकारासारखं एकही टोपण माझ्या घरामध्ये अवेलेबल नव्हतं. मग माझं लक्ष गेलं टिकल्याच्या डब्बीकडे. मग त्या पटापट टिकल्या ओतल्या, चांगली धुतली डब्बी आणि मग पाणीपुरीच्या आकारासारख्या इथे छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या बघा. ती टिकल्याची डब्बी माझ्या आज कामी आली. तर तुम्ही पण असा कधी जुगाड करता का? नक्की कमेंट करून सांगा. तर बघा आता इथे छान अशा टिकल्याच्या डब्बीने या पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर संपूर्ण पुऱ्या सेम आकाराच्या मी टिकल्याच्या डब्बीने तयार करून घेतलेल्या आहेत. आता या पुऱ्यांना आपण लगेचच तळायला घेऊया. तर लक्षात असू द्या, लो टू हाय मीडियमला तेल तापवून या पुऱ्या तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत. तर पुरी सोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, लगे पुरी तळताना ती पलटी नाही करायची. 1 मिनिटानंतर ही पुरी छान अशी पलटी करायची आहे, म्हणजे कुरकुरीत आणि क्रिस्पी ठेल्यावर जशी भेटते ना तशी अगदी पाणीपुरीची पुरी तयार होते. एकदम सोपी आहे बघा बनवायला. अगदी टम्म फुगतात. एकसुद्धा पुरी अशी न फुगता तुम्हाला दिसणार नाही. एकदम बॉलसारखी टम्म इथे पुरी आपली तयार होते. तर पहा, आता लगेचच या तळलेल्या पुऱ्या काढून घेते आणि संपूर्ण पुऱ्यांना मी अशाच तळून घेते. तर पहा, एक ना एक पुरी माझी अशी मस्त पुरीसारखी टम्म फुगलेली आहे. आता अशा प्रकारे मी इथे संपूर्ण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवला होता बघा, पाणीपुरीची पुरी घरी कशी बनवतात. तर त्या व्हिडिओखाली एक कमेंट आली बघा मला, की संपूर्ण पुऱ्या करपून बसल्यात तुझ्या. तर या पुऱ्या करपल्या नाही आहेत, फक्त त्याचा कलर लाल होईपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत. एकसुद्धा पुरी इथे माझी करपलेली नाही. तर असो, तर इथे बघा आपण जे वाटाण्याचं आणि बटाट्याचं जे सारण मिक्स केलेलं होतं ना, ते आता छान तव्यावरती गोल आकारामध्ये मी पसरून घेतलं. त्यावरती हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर टाकली आणि इथे आपण पाणीसुद्धा चटपटीत तयार करून ठेवलं होतं ना, ते सुद्धा पाणी तयार झालेलंच होतं. तर त्यामध्ये ना थोडंसं थंडपणा यावा म्हणून इथे मी बर्फ टाकलेला आहे. तुम्हाला नसेल टाकायचा तर इथे स्किप पण करू शकता. आता ही जी मी प्रोसेस करते आहे ना पुढची, या ठिकाणी तुम्ही ही स्किपसुद्धा करू शकता, कारण माझे मुलं खूप हट्ट करत होते की बाहेर पाणीपुरी खायला जायचे. तर त्यांच्याकरताच मी हे केलेलं आहे, कारण त्यांनासुद्धा वाटलं पाहिजे की आपण बाहेरच पाणीपुरी खातोय की काय. त्यामुळे मी असा अट्टाच त्यांच्यासाठी केलेला आहे. तर 1 नंबर ही पाणीपुरी झालेली होती आणि अगदी मला तर वाटत होतं की मी ठेल्यावरच पाणीपुरी खायला गेले की काय. 1 नंबर चवीची झाली. तुम्हीसुद्धा एक वेळेस माझ्या पद्धतीने ही पाणीपुरी अगदी ठेल्यासारखी घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवू शकता. भेटते पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.